मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज. शैक्षणिक भत्त्यात झाली घसघशीत वाढ. पहा किती मिळणार लाभ या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेपूर्वीच केंद्र सरकारने मुलांच्या शिक्षण भत्त्यात नियम स्पष्ट केले आहे. संचार मंत्रालयाच्या पोस्ट विभागाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून आता कर्मचाऱ्यांना भत्ता मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चासाठी निश्चित रक्कम देण्याचा हा नियम आहे. या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. विशेष म्हणजे खर्च किती झाला यावर भत्ता ठरणार नाही, तर सरकारकडून ठरवलेली निश्चित रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षण भत्ता किती मिळणार? तर मित्रांनो, नव्या नियमानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक मुलासाठी महिन्याला 2812.5 रुपये शिक्षण भत्ता मिळणार आहे. हा भत्ता ठराविक रक्कम म्हणून दिला जाईल. जर मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत असेल तर हॉस्टेल सबसिडी म्हणून महिन्याला 8437.5 रुपये मिळतील. याशिवाय महागाई भत्ता 50% पोहोचल्यास या शिक्षण भत्त्यात आपोआप 25% वाढ होणार आहे. त्यामुळे भविष्यात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. फक्त 2 मुलांसाठीच मिळणार लाभ. मित्रांनो, या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांच्या फक्त 2 मोठ्या मुलांसाठीच मिळणार आहे. जर पती आणि पत्नी दोघी सरकारी नोकरीत असतील तर हा भत्ता फक्त एकाच व्यक्तीला घेता येणार आहे. तसेच मुलांनी मान्यता प्राप्त शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार नर्सरी, LKG आणि UKG या वर्गासाठीही आता शिक्षण भत्ता लागू करण्यात आला आहे. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला एखादा वर्ग पुन्हा करावा लागल्यास एखादा विशेष सवलत देण्यात येणार आहे.